नमस्कार. साजिरीज किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे चपातीचा चिवडा. रात्रीच्या चपात्या जे शिल्लक राहिल्या असतील तर सकाळी त्या चपात्यांचे काय बनवायचे हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो. तर त्या चपातीपासून आपण आज मस्त असा नाश्त्याचा प्रकार तो म्हणजे चपातीचा चिवडा बघणार आहोत, जो चवीला खूपच छान लागतो. तर चला वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण इथे आपल्याला चिवड्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते बघून घेऊ. इथे आपल्याला लागणार आहे एक मध्यम आकाराचा कांदा, 4 ते 5 लसूण पाकळ्या, इथे 4 चपात्या घेतल्या आहेत मी, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, कोथिंबीर बारीक चिरलेली, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, 4-5 कढीपत्त्यांची पानं, चवीपुरता मीठ आणि फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे. सर्वप्रथम आपण इथे एका बाउलमध्ये ज्या चपात्या घेतल्या आहेत त्याचे बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत. बारीक तुकडे यासाठी करायचे कारण बारीक तुकडे केल्याने चपातीचा जो चिवडा होतो तो मस्त कुरकुरीत लागतो. सो इथे दाखवल्याप्रमाणे असे बारीक तुकडे चपातीचे करून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने आपण उरलेल्या चपात्यांचे पण बारीक तुकडे करून घेऊया. इथे बघू शकता उरलेल्या चपात्यांचे पण मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आता एका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवले आहेत. तेल चांगले गरम झाले की त्याच्यात आपण आता अर्धा चमचा मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडू द्यायची. मोहरी जर कच्ची राहिली तर ती दाताखाली लागते, त्यामुळे मोहरी चांगली तडतडू द्यायची. मोहरी तडतडली की त्याच्यात आपण अर्धा चमचा जिरं टाकणार आहोत. जिरं चांगलं फुललं की त्याच्यात आपण थोडंसं हिंग आणि लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत. लसणाच्या पाकळ्या ह्या थोड्या ठेचून घ्यायच्या आणि लसूण चांगला ब्राऊन होऊ द्यायचा. थोडं ते हलवून घेऊया. आता त्याच्यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं टाकूया. कढीपत्ता चांगला फुलत आला की त्याच्यामध्ये आता आपण जो बारीक चिरलेला कांदा होता तो टाकून घेऊया. कांदा आपण इथे आता चांगला परतून घेऊया. आता इथे कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा इथे परतून होईपर्यंत आपण चपातीच्या चिवड्याला जे मसाल्याचं कोटिंग लागणार आहे ते कोटिंग करून घेऊया. इथे जे चपातीचे तुकडे करून घेतले होते आपण त्याच्यात मसाले टाकूया. सर्वप्रथम लाल तिखट, त्याच्यानंतर हळद, गरम मसाला, धना पावडर आणि चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे चांगले मसाले हाताने चोळून चपातीतला पूर्ण मिक्स करून घ्यायचे. असे केल्याने चपातीच्या प्रत्येक तुकड्याला हा मसाला चांगला कोट होऊन जातो आणि कुठेच कोणताच तुकडा असा हा बेचव लागत नाही. चवीला ही रेसिपी खूप छान होते. इथे बघू शकता आपला कांदासुद्धा इथे चांगला ब्राऊन झालेला आहे. आता त्याच्यात आपण हे चपातीचे मसाल्याचे तुकडे टाकून घेऊया आणि त्याला चांगलं परतून घेऊया.
इथे कांदा चांगला ब्राऊन करून घ्यायचा आहे. कांदा जेव्हा ब्राऊन होतो त्यावेळेला त्या कांद्यामध्ये थोडासा गोडवटपणा येतो आणि त्याची चव खूपच छान लागते या चिवड्यामध्ये. सो कांदा हा चांगला ब्राऊन होऊन द्यायचा आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जो आपण कोट करून घेतल्या होत्या चपात्यांचे तुकडे मसाल्यामध्ये ते टाकून घ्यायचे. 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता त्याच्यावर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आपला चपातीचा चिवडा हा रेडी झालेला आहे. आपण सर्व करून घेऊया. असा हा झटपट आणि पटापट होणारा आणि खूप टेस्टी होणारा चपातीचा चिवडा आपला तयार झालेला आहे. शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून हा आपण एक नवीन असा नाश्त्याचा प्रकार बघितला आहे. खूप कमी वेळात आणि खूप कमी साहित्यामध्ये घरात उपलब्ध असलेल्या अशा साहित्यांमध्ये मस्त चमचमीत असा हा खूप टेस्टी चिवडा तयार होतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपीसाठी शाजिरीज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.